नमस्कार, मी रीना कदम नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते। तर आज आहे आमच्या घरी जागरण गोंधळ। 3 वर्षांनी हे जागरण गोंधळ असतो, तर सगळी फॅमिली एकत्र आलेली आहे। तर या जागरण गोंधळामध्ये किती जण सामील होत आहेत, कसं जागरण गोंधळ होते, चला तर तुम्हाला सातारी पद्धतीने जागरण गोंधळ कसं घालतोय हे बघूयात। 4 वाजेपर्यंत जागरण गोंधळ आहे, चला तर मग बघूयात कसं होतंय काय। चला, इथे आता पूजा चालू आहे, सगळे इथे जमा झालेले आहेत। पूजेसाठी सगळे आलेले आहेत, तर पूजा सुरू होईल। तिथे 5 जोडप्यांनी देवाची पूजा करायची असते, ती पूजा सुरू आहे। सदानंदाचा जळकोट जळकोट जय मल्हार। दर्शन पण झाले सगळ्यांचं, जागरण गोंधळाला सुरुवात होईल। तर बाहेर पण तयारी झालेली पूजेची, मला दाखवते कशा प्रकारे तयारी करताय। तिथे तयारी सुरू आहे, पूजा मांडताय तिकडे। पूजा मांडली की जागरण गोंधळ आपण सुरू करणार आहोत। इथे पूजेला सुरुवात झालेली आहे, सगळे आलेले आहेत, इथे सगळे बसलेले आहेत। तशी सुरुवात होती आहे। तर फायनली आता जागरण गोंधळाला सुरुवात झालेली आहे। सूर्य कोटी समप्रभा पूर्ण देवा सर्व काही तुझा। आता 5 जण मिळून आहेत ना, दिवटी नाचवणार आहे तिथे। तर आता इथे 5 जण झालेले आहेत जमा। ड्युटी नाचवून पण झालेली आहे। बाहेर मुरळी नाचतायत, पण त्यांचं बघून आम्हाला पण डान्स करू वाटलाय, म्हणून आम्ही पण डान्स करायला आले। आता वाजले 12:30 आणि आम्हाला झोप नाही आली, आम्हाला डान्स करायचा आहे, डान्स महत्त्वाचा आहे। तर आम्ही सगळे मिळून डान्स करणार आहोत आता आतमध्ये। डान्स झालाय, चहा आलाय, आता चहा घेऊया। चहा झोपण्यासाठी चहा खायलाच पाहिजे। चहा घेऊयात आपण। समर्थला बघा का कसं मेकअप केलाय त्याचा। काय बघते माहिती का, मला किलोवर बुंदी। जागरण गोंधळासाठी थांबलो होतो, झोपलं नाही, कोणी झोपलं नाही, कोणी झोपलं नव्हतं। तर आता साखळी फोडण्याचा म्हणजे लंगर फोडण्याचा कार्यक्रम सुरू आहे, त्याची तयारी चालली आहे। सगळे जमा झाले आहेत, तुम्ही ते बघू शकता। ते सगळे आता जमा झालेले आहेत, तिकडे तयारी सुरू आहे। एवढी सगळीजण जागी होतील, काही जण झोपून पण उठलेली आहेत, काय माहिती कोण झोपलेली। त्यातला हा एक होता, आपण झोपला होता ना, आता उठला काय नाही, माझी झोपच गेली। झोप गेली, मग उठवल्यावर झोप जाणारच ना, आहे का नाही? बरोबर आहे का नाही? तू झोपली होती, अनुभवती झोपली बरं का, तू झोपला होतास, एवढा मोठा असून तू झोपलेलास। गप खोटं बोलतोयस, तयारी सुरू आहे बरं का।
ते लंगर जोडत आहेत, बघू शकता. हे लंगर जोडलेली आहे, सगळेजण जमा झालेत. लंगर तोडायचा कार्यक्रम सुरू आहे, सगळेजण जमा झालेत, भंडारा घेत आहेत. लंगर जी आहे ती ओलांडायची पण नसते. सगळ्यांनी भंडारा पोहोचला ना? हो, भंडारा घेतला इकडून या तुम्ही, इकडून या साईडला या, पाठीमागे टाकायला. सगळ्यांनी साधारण अंदाजे कुणाचा वर्ण पांढरा खाली टाकत जाऊ. लंगर तोडण्याच्या आधी सगळ्यांना भंडारा दिला जातो, तसंच सगळ्यांना भंडारा वगैरे पण दिलाय. जय मल्हार. सदानंदाचा जय मल्हार. लांब जरा व्हा ना. जी लंगर आहे ना ती पायाखाली पण तुडवली गेली नाही पाहिजे, सगळ्यांना सांगतात की लांब व्हा, लांब व्हा. याच्यावरती जो दिलेला असतो सगळ्यांना भंडारा तो टाकायचा असतो. जी लंगर तुटली, म्हणजेच जी साखळी आहे ती तुटली, तर असं मानलं जातं की आपली इच्छा नवस जो केलेला आहे तो पूर्ण झाला असं म्हणतात. सगळी तिकडे तिकडे सारखा इकडे बाजूला सारखा. तर आता लंगर तोडायचं चालू आहे. दरवर्षी तोडता माहिती आहे ना, माहित आहे ना व्यवस्थित सगळं. साधारण कुठं म्हणलं की वर न्यायचा, खाली जमिनी विसरा द्यायचा, अंगावर वाढायचा नाही आणि तो हातातून सोडायचा नाही. काय आणि तुम्ही वर चालू करा. लंगर तुटलेली आहे, सगळे आरतीचीच वाट बघतायत आता. जय मल्हार. कापूर गणेश अशा प्रकारे आमचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम सेलिब्रेट करतो दर 3 वर्षांनी. म्हणजे आत्ताच सध्या आरती पण झाली, लंगर पण तोडले.
आणि असे पाय वगैरे पण पडले. अशा प्रकारे आम्ही जागरण गोंधळ सेलिब्रेट करतो. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंटमध्ये सांगा. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.